झाल्या त्या सगळ्यांमध्ये मी जाणार नाही, कारण एवढ्या वेळामध्ये सांगता येणार. पण तुम्हाला मोजक्या गोष्टी समजण्यासाठी जातो की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय संघटना होती. बहिष्कृत हितकारणे ही राष्ट्रीय लेवलची होती. त्यानंतर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नॉट रिपब्लिकन पार्टी आगरीपाडा, मुंबई, अकोला किंवा महाराष्ट्र किंवा असं नाही केलं, इंडिया. म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षा होती की मी भारत जर बौद्धमय करायचं आहे तर मला संघटन भारतव्यापी बनवावं. आणि म्हणून त्यांनी जे पूर्ण भारतव्यापी शेड्यूल कास्ट फेडरेशन संघटन बनवलं होतं. रिपब्लिकन पार्टी बनवली होती, तिची संकल्पना म्हणजे त्याच्यासोबतच होते. आणि 52 की 57 याच्यामध्ये त्यावेळेला 14 खासदार निवडून आले होते रिपब्लिकन पार्टी. आणि काँग्रेसला रेकग्नाइज अपोजिशन पार्टी होती, बरोबर आहे, रिपब्लिकन पार्टी. मग ती रिपब्लिकन पार्टी कुणी तोडली याचा कधी आपण विचार करणार आहे? ती काँग्रेसने का तोडली? कारण जर रिपब्लिकन पार्टी जर असती तर त्याच्यामुळं लोकशाही लागू शकते. संविधानिक लोकशाहीमध्ये एक रुलिंग पार्टी एक अपोजिशन पार्टी आहे. आणि अपोजिशन पार्टी असता कामा नये, कारण अपोजिशन पार्टी जर असेल तर लोकशाही जे बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे ते लागू होईल. ते लागू होऊ नये म्हणून लोकशाही जर संपवायची असेल तर दुसरी ब्राह्मणांचीच पार्टी बनवायला पाहिजे. म्हणून त्यांनी बीजेपी बनवली RSSच्या माध्यमातून. आणि हे आपल्या लोकांना समजलं नाही आणि रिपब्लिकन पार्टीला तोडून त्याचा सत्यानाश केला. मग त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टीचं निर्माण काशीराम साहेबांनी केलं. ती एक राष्ट्रीय पार्टी बनवली होती काशीराम साहेब, पण तिचाही मायावतीने सत्यानाश केला. म्हणजे ज्या ज्या राष्ट्रीय संघटना बनल्या होत्या त्या सर्व राष्ट्रीय, मग त्या सामाजिक असतील किंवा धार्मिक असतील, त्या राष्ट्रीय संघटना नाही. आज आपण बौद्ध म्हणून एकत्र बसायला तयार नाही, बौद्ध म्हणून बौद्ध धम्मावरती विचार करायला तयार नाही की बौद्ध धम्माचा वाढ विस्तार कसा करायचा. बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे भारत जर बौद्धमय करायचा असेल तर पहिली पूर्वशर्त आहे की तुम्हाला संघाची निर्मिती करावी लागेल. मग संघ बनवताना कोणाला महत्व द्यायचं? संघासाठी बुद्धांनी सांगितलंय. जेव्हा महापरिनिर्वाण होणार होतं त्याच्या अगोदर बुद्धांना समजलं होतं की माझं आता महापरिनिर्वाण होणार आहे. तर त्यावेळी संघाच्या वेळेला आनंद जे होते त्यांनी विचारलं की बुद्ध तुम्ही गेल्यानंतर आमच्या